आईला फोन या पुढे ऐसा नहीं घरची मंडळी कर्ज आहे घरच्या मंडळी काय लागेल आणि मित्रांनो सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपण आप्पासाहेबांना त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतो। ही परंपरा अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी चालू राहील, पण आप्पासाहेबांच्या जीवनातली जी महत्त्वाची कामं आहेत त्या कामांचा पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हली त्यांच्या स्मृती जपण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत। परवाच्या दिवशी मागे 2 महिन्यापूर्वी बामरुडला विनय बाबांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा घेतली। तिथे भाऊ हजर होते आणि भाऊंनी त्या ठिकाणी हे जाहीर केलं की आपण महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी वादविवाद स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आप्पासाहेबांच्या नावाने या ठिकाणी घेणार आहोत। ही जर परंपरा जर सुरू झाली तर दरवर्षी वेगवेगळ्या निमित्ताने आपण आप्पासाहेबांच्या जीवनातली जी महत्त्वाची कार्य आहे ती आजच्या नव्या पिढीसमोर आणू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील
दरवर्षी या ठिकाणी अप्पासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणं हे हा तर आपला पायंडा पडलेलाच आहे. आपण दरवर्षी येत राहू, दरवर्षी अप्पासाहेबांना अभिवादन करू, त्यांच्या स्मृती जागृत करू. पण ह्या स्मृती अगदी विस्मृतीमध्ये जायला नको, यासाठी आपण अप्पासाहेबांच्या जीवनामध्ये जो त्यांनी काही संघर्ष केला, समाजवादासाठी जे आयुष्यभर ते झिजले, कार्यकर्ते तयार केले. सर्वात महत्त्वाची बाब तर कार्यकर्ते तयार करणं ही असते. तर त्यांच्या कृतीतून कार्यकर्ते तयार झाले आणि त्या कार्यकर्त्यांपैकी माझ्यासारखा एक सामान्य माणूस एक आहे. असे अनेक गावागावात या लोकांना ते नावानिशी ओळखून निवडणुकीचा प्रचार असो की एखाद्या संघर्षाचा कार्यक्रम असो, एखादा मोर्चा असो, मग तो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल, शेतमजुरांच्यासाठी असेल किंवा समाजवादी विचारधारेच्या अनुसार डॉक्टर राम मनोहर लोहियांच्या कार्यक्रमानुसार त्यांनी आयोजित केलेले आपल्या आयुष्यभरातले कार्यक्रम असतील, कधीही पराभवाने खचले नाहीत आणि विजयाने, उन्मादाने कधीही त्यांनी लोकांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार किंवा लोकांच्यापासून सुटणं अशा प्रकारच्या ची प्रवृत्ती त्यांची नव्हती. अप्पासाहेबांकडनं तसं पाहिलं तर बऱ्याच गोष्टी त्या शिकण्यासारख्या आहेत आणि त्या जर आपल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मानणाऱ्या तमाम म्हणजे भाऊबंधांसह, गावासह आमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांनी देखील खूप काही शिकण्यासारखं आहे. पण ते आपण वारंवार लोकांच्या समोर आणत गेलो तर ते लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा समोर येईल. कारण जर अप्पासाहेबांच्या जीवनामध्ये आलेल्या संघर्षाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जर लोकांना आपण बोलत गेलो तर आश्चर्य वाटेल. आजच्या तरुण पोरांना असाही एक काळ होता की राजकीय कार्यकर्ते, राजकीय माणसं, राजकीय नेते कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना, संपत्तीचं पाठबळ नाही किंवा दादागिरी करणाऱ्यांचं किंवा लोकांवरती वर्चस्व गाजणाऱ्यांचं किंवा गावागावामध्ये जे प्रतिष्ठित म्हणून मिरवतात अशा लोकांचा पाठिंबा नाही. सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना एकत्र करून जो संघर्ष त्यांनी केला आणि एकदा नव्हे तर 5 वेळा या मतदारसंघाची आमदारकी ज्यांनी भूषवली, अशा प्रकारे अप्पासाहेबांच्या एक जीवनातल्या पैलूवरती खूप काही बोलण्यासारखं आहे, लिहिण्यासारखं सुद्धा आहे. मॅडमनी मागच्या काळामध्ये जे पुस्तक प्रकाशित केलं त्या पुस्तकामध्ये समाजवादी आंदोलनाचा इतिहासच त्यांनी समोर ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे अप्पासाहेबांच्या माध्यमातून आपण वैचारिकदृष्ट्या आजच्या पिढीला परिपक्व करण्यासाठी खूप काही करू शकतो. आणि या वर्षापासून आपण पाचोरा कॉलेजमध्ये भाऊंच्या सूचनेनुसार फार मोठ्या प्रमाणावरती ह्या स्पर्धा आयोजित करणार आहोत. असे कार्यक्रम आपण देखील आपापल्या शाळांमध्ये, आपापल्या गावांमध्ये अप्पासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करावे अशी मी आज त्यांना 93व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करू इच्छितो. आणि आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत, दरवर्षी येत राहू. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि अप्पासाहेबांना आपण सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. अप्पासाहेबांच्या स्मृती ज्या आहेत चिरकाल आपल्या मनामध्ये टिकून राहू अशा प्रकारची एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.